नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला जाणं टाळलं। मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईक वक्तव्य। 3 वर्षीय चिमुकलीचा अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात कॅन्डल मार्च। शेकडो महिला, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची एकमुखानं मागणी। मुलीवरील अत्याचार थांबवा, न्याय द्या अशा घोषणा। ESIC रुग्णालयासाठी सरकारी जमीन विनामूल्य देणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। राज्यात आरोग्य सुविधांचं जाळं अधिक बळकट करण्याचा प्रयत्न। SCBC आरक्षण विरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। मराठा समाजातील मुलांकडे शासकीय नोकरीचं प्रमाण अधिक, मग आरक्षणाची काय गरज? याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद। 11 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार। मी कायमचा ताम्रपट घेऊन जन्माला आलो नाही। बारामतीत माझ्यानंतर येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा निधीसाठी घाम निघणार। मी दरवर्षी 50 कोटींऐवजी 350 कोटी रुपये निधी देतो। बारामतीत प्रचार सभेदरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादांचं वक्तव्य। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। 3 नगराध्यक्ष बिनविरोध। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। कल्याण डोंबिवलीतील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्याप्रकरणी 24 नोव्हेंबरला सुनावणी। सूचकाची सही नसल्यानं थिटेंचा अर्ज बाद जो आहे तो झालेला होता। तपोवन मधील वृक्षतोडीबाबतची घटना दुर्दैवी। माझा वनप्रेमींना पूर्ण पाठिंबा। एक जरी झाड तोडलं तर 100 लोक मरायला तयार। अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा। 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला मुंबई पोलिसांकडून समन्स। सिद्धांत कपूरला मंगळवारी तर ऑरीला बुधवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्स। कल्याणमध्ये ऍसिडच्या गोळ्यांमध्ये आळ्या निघाल्याची घटना। महिला रुग्ण हादरली, डॉक्टरही थक्क। औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपनी विरोधात कारवाईची मागणी। भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा। सांगलीत विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू। आज हळदीचा कार्यक्रम पार पडला। सोहळ्यात भारतीय महिला संघातील खेळाडूंची उपस्थिती। दुबईमध्ये एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचं तेजस विमान कोसळलं। दुपारी 3:40 अपघात झाल्याची माहिती। दुर्घटनेत एअर फोर्सचे विंग कमांडर नमाज सयाल यांचं निधन।